दुष्काळ आणि ओला दुष्काळ, अतिवृष्टी आपण पाहतोय. कोरडा दुष्काळ म्हणजे कॅन्सर आहे आणि ओला दुष्काळ म्हणजे हार्ट अटॅक आहे. अध्यक्ष महोदय, हा जास्त काळ आणि जास्त वेळ राहत नाही, कमी काळात येऊन जातं आणि सगळं वाहून घेऊन जातं. अध्यक्ष महोदय, काय काय होतं, मी 2007 मध्ये आमच्या मतदारसंघात अमरावतीत अतिवृष्टी झाली तेव्हा मी सगळे अनुभव आम्ही डोळ्यानं पाहिले. अध्यक्ष महोदय, 2007च्या पुनर्वसन अजूनपर्यंत 54 गावापैकी फक्त 4 गावाचं झालं. अध्यक्ष महोदय, अमरावती जिल्ह्यात पुनर्वसन मंत्री महोदयांना 10 डाव सांगितलं. आमच्या सचिव सहारिया साहेब होते, त्यांचा आम्ही कॅबिन लॉक केलं. अध्यक्ष महोदय, पण पुनर्वसन नाही झालं. अध्यक्ष महोदय, या सभागृहात लक्षवेधी आणली. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी आणली पण उत्तरच छापून आलं नाही. अध्यक्ष महोदय, कामकाजातून लक्षवेधी गायब झाली. अध्यक्ष महोदय, आम्ही पाहतो का सभागृहातून न्याय भेटत नाही, आंदोलन करावं लागतं आणि आंदोलन केल्यानंतर मग गुन्हे दाखल होतं, उलट आमच्याबद्दल अप्रचार होता. अध्यक्ष महोदय, 2007च्या पुनर्वसन अतिवृष्टीचं पुनर्वसन होत नाही. आम्ही पाहतोय का एकाकडे साध्या तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये अजूनही 50 गाव राहते. अमरावती जिल्ह्यातले अजूनही 50 गाव पूरग्रस्त पुनर्वसन आहे. पतंगरावजी, आपण थोडासा छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचा. जिजाऊपुत्र शिवरायांच्या काळात जेव्हा दुष्काळ आला होता, अध्यक्ष महोदय, छत्रपतीनं सरळ आदेश दिले होते का जोपर्यंत शेतकऱ्याच्या घरात दाळदाणा येत नाही तोपर्यंत या राज्यातला सेनापती सैनिक त्या घराच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याची नांगरणी, वखरणी, पेरणी सगळं आणि इव्हन त्याच्या जगात सगळं धान्य त्याच्या घरात नेऊन देण्याची मोहीम आखली होती. अध्यक्ष महोदय, आपण सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहे, किमान पुनर्वसन सांगली जिल्ह्यातले सुपुत्र आहे, एकच आहे. आणि मग अशा दर्जेदार जिल्ह्यातल्या जिथं इतिहास गाजला तिथं त्या जिल्ह्यातल्या सुपुत्राकडे जेव्हा पुनर्वसन खातं येतं तेव्हा तितकंच ते दर्जेदार असलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझा मूळ प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे का 2007चं पुनर्वसन अजूनपर्यंत का झालं नाही? काय अध्यक्ष महोदय, कशा अटी आहे हे सांगतात का? निळा पट्टा असेल, एखादं गाव आहे आणि निळ्या पट्ट्याच्या जितके घरं आहेत ते त्याचं पुनर्वसन करावं लागतं. अमरावती जिल्ह्यातले 880 गावं पुनर्वसन निळ्या पट्ट्याच्या आत येतं, त्याच्यापैकी 54 गाव निवडल्या गेले. 880 पैकी 54 राहिलेल्या गावात जे निळ्या पट्ट्यात येतं अध्यक्ष महोदय, हे पुऱ्या महाराष्ट्रातलं दुखणं आहे. अध्यक्ष महोदय, काय होतं का जे निळ्या पट्ट्याच्या आत गावं येतं तिथं आपल्याला आमदार निधी टाकता येत नाही. त्याचं घर जर बांधायचं असेल तर इंदिराची योजना भेटत नाही, सरकार पुनर्वसन करत नाही आणि दुसऱ्या इकडे त्याला योजना पण आखू देत नाही. याचं उत्तर खऱ्या अर्थानं भेटलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, का अतिवृष्टीमध्ये जे नदीच्या काठावर गाव आहे अध्यक्ष महोदय आणि निळ्या पट्ट्याच्या आत गाव आहे त्याला आपण खऱ्या अर्थानं शिथिल केली पाहिजे. तिथं एक तर पुनर्वसन करा, नाहीतर तिथं आपण पाहतोय का त्या निळ्या पट्ट्याच्या आतील जे घरं येतं तिथं योजना देण्याचा आपण तशा प्रकारची एखादा शासन निर्णय आपण करावा जेणेकरून पुनर्वसन झालं नाही तर किमान त्याला योजना भेटेल. अध्यक्ष महोदय, याच्यासाठी आम्ही गेल्या 2 वर्ष 7 वर्ष 5 वर्षापासून लढतोय, पण कुठल्याही प्रकारचं हाती काही अजूनपर्यंत कारवाई होत नाही. बोपापूरचं गाव आहे, तिथं जमीन भेटली नाही, लोकांना जमीन दिली नाही म्हणून पुनर्वसन झालं नाही. अतिवृष्टीचे हे सगळे दुखणं आमच्या. मी चांगला प्रस्ताव पाठवला होता, विभागीय आयुक्त आणि कलेक्टरने प्रस्ताव पाठवला का निळ्या पट्ट्याच्या आत 5 फुटाच्या वर जर घर बांधलं तर त्याचा फटका या घराला पडत नाही. त्याला पुनर्वसन करतो तो मूळ जागेवर येतो आणि पुनर्वसनच्या ठिकाणी जातो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी चंद्रपुरात आता आपल्याला पुनर्वसन करावंच लागेल. अध्यक्ष महोदय, आपण पाहतो का 5 फुटाच्या वर जर घर बांधलं, हाय ती जागेवरच दिलं तर त्याचं पुनर्वसन मध्ये येणारा खर्च, तिथं असणारी लाईट, तिथं आपण देतोय नाली, तिथं रस्ता, त्याचा वर्षभर दिवसांदिवस जो काही दैनंदिन खर्च आहे तो सगळा थांबन. एका गावचा 5 कोटीचा पुनर्वसनच्या खर्चाच्या ऐवजी 1 कोटीत बोपापूरचं पुनर्वसन आम्ही म्हणतो त्याप्रमाणे झालं असतं. पण बेअक्कल लोक मंत्रालयात अधिक जास्त बसले. अध्यक्ष महोदय, कुठल्या खुब्या कारण काय कारण कलेक्टर आणि आयुक्त स्तरावर ह्या सगळ्या सूचना दिल्यानंतर ही सूचना मान्य केली नाही, त्याच्यामुळे आमच्या 4 गावचं पुनर्वसन होऊ शकलं नाही. अध्यक्ष महोदय, आणि मग ह्या सगळ्या अडचणी आपण खऱ्या अर्थानं या अतिवृष्टीच्या माध्यमातून लक्षात घेतल्या पाहिजे. आपण कोरड्या दुष्काळामध्ये पाणी साठवायची मोहीम आखली, कुठेतरी नदी नाले अडवण्याचं काम केलं, पण ओल्या दुष्काळामध्ये ज्या नदीनं आमचे शेतं खरडले, ज्या नदीमुळे आमचे गावं वाहून गेले, तिथं कुठेतरी
पूर संरक्षण भिंत उभारणीचं काम केलं पाहिजे, त्या नदी नाल्याचं खोलीकरणाचं आखणी आपण केली पाहिजे. ह्या मोहीम आपल्याला आखावं लागेल, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावं लागेल. म्हणजे एका इकडे पाणी साचण्यासाठी दुष्काळात जशी तुम्ही व्यवस्था केली, त्याप्रमाणे ज्या नदी आमच्या शेताचं आणि गावाचं नुकसान केलं, त्याच्यासाठी काय व्यवस्था आपण करणार ते सुद्धा आम्हाला सांगणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आपण साधा कोरड्या दुष्काळामध्ये एका सोलापूर जिल्ह्यात 900 कोटी रुपये दिले. अध्यक्ष महोदय, 900 कोटी रुपये. साधा आम्ही पाहतो का सांगोला तालुक्यात 200 कोटी रुपये छावणीवर खर्च झाला. अध्यक्ष महोदय, टँकरचा खर्च अजून आमच्या हाती आला नाही. 4 महिन्यासाठी 400 कोटी रुपये, एका जिल्ह्याने 900 कोटी रुपये. 15 तालुक्यासाठी आम्ही पाहतोय का जेव्हा कोरडा दुष्काळ आला तेव्हा किमान 3000 कोटीच्या वरते बजेट केलं. मग त्या तुलनेत आम्ही इथं कसे देणार याचं मोजमाप झालं पाहिजे. इथं मदत दिली आमचं दुमत नाही, पण इकडे मदत देत असताना तुमच्या भूमिका तितक्या स्पष्ट आणि स्वच्छ असणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आसमानी संकट आलं त्याला तोंड देऊ शकतं, पण सुलतानी संकटाला तोंड देता येत नाही. तिथं माणसं खऱ्या अर्थाची मनं वैकलेली असतात, आणि जेव्हा मन दूषित होतं तेव्हा माणसं वाचत नाही, जिवंत दिसतं पण मेलेलं असतं. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून त्या भूमिका सुद्धा इथं स्पष्टपणे मांडणं गरजेचं आहे. मागच्या दुष्काळाच्या तुलनेत, कोरड्या दुष्काळाच्या तुलनेत ओला दुष्काळाला आपण काय मदत करणार ते सुद्धा जाहीर केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का आता जे भाव आम्ही पाहतोय का हे झालं आमचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान, पण आता जर आम्ही भविष्यात आमच्या आधी तूर आली तर काय होईल. अध्यक्ष महोदय, धान आलं तर आमच्या आधी काय होणार आहे, कापूस आल्यावर काय होणार आहे. अध्यक्ष महोदय, याच राज्य सरकारनं, याच कृषी मंत्र्यानं, इथल्या सगळ्या कृषी विभागानं एक आमच्या हमीभावाची शिफारस केली. अध्यक्ष महोदय, शेतीमालाच्या हमीभावाची शिफारस केली. अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षी कापसाचे भाव 3900 रुपये हमीभाव जाहीर केला, आणि यावर्षी कृषी मूल्य आयोगानं फक्त 4040 रुपये जाहीर केला. अध्यक्ष महोदय, जेव्हा आम्ही हमीभावाची शिफारस करतो तेव्हा उत्पादन खर्चावर आधारित भाव सगळं खर्च काढून राज्य सरकार शिफारस करतं केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने. काय गफलत आहे. अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का कापसाचे हमीभावाची शिफारस 6060 रुपये केली. यावर्षी 6060 रुपये सगळा खर्च वजा बाकी काढून जेव्हा केंद्राने शिफारस केली. अध्यक्ष महोदय, तेव्हा केंद्रानं जाहीर केले 4400 रुपये. अध्यक्ष महोदय, 2000ची तफावत आहे. मी इथं बसत असताना बरेच पश्चिम महाराष्ट्रातले आमदार किंवा इतर भागातले आमदार म्हणतात का आत्महत्या का करताय. हे उत्तर आहे. अध्यक्ष महोदय, एका क्विंटल मागं 2000 रुपये कमी होणं. एका एकरा मागं जर 10 क्विंटल कापूस पडला तर एका क्विंटल 2000, तर 10 एकरा मागा एका एकरात 10 क्विंटल कापूस पकडला तर किमान 20,000 रुपयाचा घाटा झाला. अध्यक्ष महोदय, म्हणजे एका इकडे आपण पाहतो का जे हमी भाव आम्ही काढतोय राज्य सरकार, जे उत्पादन खर्चावर आधारित भाव काढलं जातं आणि त्याची शिफारस केल्यानंतर जे भाव भेटत नसत तर त्याच्यानं आत्महत्या करायची वेळ येते. अध्यक्ष महोदय, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. ऊसा उत्पादक शेतकऱ्याला दिलं पाहिजे, पण ऊस उत्पादक शेतकरी जितक्या जोखीममध्ये नसतो. अध्यक्ष महोदय, त्याच्यापेक्षा चौपट जोखीममध्ये कापूस, तूर, हरभरा, आमची पाहतोय का सोयाबीनवाला धान उत्पादक शेतकरी असतो. अध्यक्ष महोदय, एक पाणी जर आलं नाही अध्यक्ष महोदय तर अख्खं पीक चाललं जातं. अध्यक्ष महोदय, तो पूर्ण निसर्गाच्या जोखीममध्ये असतो. अध्यक्ष महोदय, किड्या माकोळ्यासहित, माकडासहित, जनावरांसहित सगळे त्या सगळ्या पिकावर टपलेलं असतं. अध्यक्ष महोदय, याची जेव्हा बाजारात जातं अध्यक्ष महोदय तेव्हा सुद्धा त्याची पिळवणूक होतं. अध्यक्ष महोदय, मग आम्ही धानाचे भाव जर काढले तर 2609 रुपयाची शिफारस केली आणि केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केले 1300 रुपयाचे. 1300 रुपयाची तफावत. म्हणजे यांनी जे हमीभाव काढले, उत्पादन खर्चावर आधारित भाव काढले, हे चुकीचे आहे का. अध्यक्ष महोदय, मग जर हे शिफारस केलेले भाव भेटत नसन तर सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे का त्याला तो भाव परवडत नाही, आणि परवडत नाही म्हणून ही सुलतानी संकट कोण झेलणार, कोण समोर येणार, कोण जाहीर करणार. आम्ही पाहतोय का निसर्गाचं संकट आम्ही झेलून घेऊ, पण हा शासनानं टाकलेला दरोडा, त्याच्यातून होणाऱ्या खून हे कोण थांबवणार. अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का ही तफावत बोनस म्हणून सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवून घेऊ. अध्यक्ष महोदय, बोनस म्हणून जाहीर केलं पाहिजे. जी तफावत आहे
हमीभाव जे शिफारस केलेली रक्कम आणि जाहीर केलेला हमीभाव याची जे तफावत येते हे बोनस म्हणून देणं सुद्धा गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. आपण पाहतोय का 15% आयात कर लावला साखरेवर, लावला पाहिजे, 60% लावा, पण कापसावर 0% आहे अध्यक्ष महोदय, तुरीवर 0% आहे, धानावर तुरी 0% आहे. मग आम्ही आमचं सरकार म्हणून तेलबियानं जितकं पण असन त्याच्यावर सगळे 0% आपण आयात कर लावलाय अध्यक्ष महोदय. रुपयाचं अवमूल्यन झालं म्हणून भाव बाजारात टिकले, अवमूल्यन झालं नसतं तर आज आम्ही पाहतोय का आमच्या याच्यापेक्षा बेकार हाल झाले असते अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या निमित्तानं आम्ही विनंती करतोय का आता जे दुष्काळ, ओला दुष्काळ पडला हा कोरडवाहू शेतकऱ्यावर पडला अध्यक्ष महोदय, लक्षात घ्या. सिंचन उत्पादक शेतकरी आणि कोरडवाहू शेतकरी याच्यातली तफावत काढली पाहिजे. हे दोन वर्ग निर्माण केले पाहिजे. ज्याच्या शेतीला 24 तास पाणी जातं त्याला जाणाऱ्या योजना, त्याला जाणारं अनुदान, त्याला जाणार भेटणारी मदत याचा तक्ता आमचे गोयल साहेब कृषी सचिव यांनी आम्ही मुख्य सचिवाच्या ठिकाणी काढलं अध्यक्ष महोदय. काय बाहेर आली आकडेवारी अध्यक्ष महोदय. जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी म्हणा किंवा सिंचन उत्पादक शेतकरी तो विदर्भातला असू द्या, मराठवाड्यातला असू द्या का कुठला असू द्या, त्याला भेटणारं खत वापरतो तो सगळ्यात जास्त वापरतो अध्यक्ष महोदय. त्या माध्यमातून भेटणारं अनुदान त्याला जास्त भेटतं अध्यक्ष महोदय. तो वीज वापरतो अध्यक्ष महोदय, त्या विजेच्या माध्यमातून भेटणारं अनुदान आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो आम्ही पाहतो कर्ज जास्त भेटते अध्यक्ष महोदय त्याला, म्हणून व्याजाची सबसिडी त्याला जास्त भेटतं. त्या तुलनेत कोरडवाहू शेतकरी काय वापरतं, तो विद्युत वापराचा गरजच येत नाही. तो जेव्हा खत वापरतो तो अतिशय कमी मात्रानं वापरतो अध्यक्ष महोदय. त्याला भेटणारं कर्ज जे अध्यक्ष महोदय ते अत्यंत कमी भेटतं. आणि मग कोरडवाहू शेतकऱ्याची जोखीम, दुसऱ्या एका त्याला भेटणारं अनुदान अध्यक्ष महोदय आणि त्याला पाळल्या जाणारे भाव, कारण तो खाद्यान्न पिकवतो आणि म्हणून पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्याचा विचार करावा लागतो अध्यक्ष महोदय. दिल्ली मुंबईचे नेते बोंबलाले, आमचे जनता बोंबलाले लागली का मीडियावाले छापतं, कांद्यानं डोळ्यात आणलं पाणी, गृहिणीच्या डोळ्यात पाणी आणलं. मी या माध्यमातून पत्रकार प्रसार माध्यमाला सांगतो का जेव्हा गृहिणीच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला जावं तिकडे. गृहिणीच्या डोळ्यातलं पाणी पाहतो आम्ही, पण कांद्याच्या उत्पादनावर 27 रुपये क्विंटल भाव भेटला आमच्या शेतकऱ्याला, आनंदात होता. तर लग्नाची सगळी मोहीम आखली, पोरगं MBBSला पाठवायचं धोरण आखलं अध्यक्ष महोदय. जेव्हा जेव्हा बाजारात भाव वाढतं त्या तुलनेत आमच्या शेतकऱ्याला भाव भेटतोय आणि मग शेतकऱ्याचेच भाव वाढले म्हणजे मीडियाचे प्रसार माध्यम जागृत होतं अध्यक्ष महोदय. मग फक्त शेतीमाल वाढले म्हणजे महागाई वाढला का? शिक्षण वाढलं नाही, आरोग्य वाढलं नाही, तुमचे आमचे पगार वाढले नाही, 6वा वेतन आला नाही, 7वा वेतन येतो अध्यक्ष महोदय, एसटीचा प्रवास वाढला अध्यक्ष महोदय. मग हे महागाईच्या व्याख्यात येत नाही. आम्ही पाहतोय का कांदा सोडून लसण खायला मरता का तुम्ही? नाही टमाटर महाग झालं तर भाजीपाला खा ना तिकडे. आणि इतकीच जर तुम्हाला असन तर स्वस्त धान्य दुकानातून द्या ना अध्यक्ष महोदय. सरकार हस्तक्षेप करतं, मोठे मोठे नेते याच्यावर बोलतं आम्ही महागाई कमी करणार. कोणाच्या बळावर? शेतकऱ्याच्या खिशात हात टाकून महागाई कमी करतोय. आयात केल्या जाते तुरीची डाळ आणि मग आमचे भाव कमी होते. 6,000 मध्ये 6,000 क्विंटल रुपये भाव आणि आता 4,000 का? कारण तुरीची डाळ आयात केली जातं आणि मग आयात केल्यानंतर तुरीचे भाव पाडल्या जातं. सरकारचं नाव मोठं होतं पण मरतोय तो आमचा शेतकरी अध्यक्ष महोदय. मग आता आम्ही पाहतोय का अध्यक्ष महोदय का ह्या भूमिका आपण खऱ्या अर्थानं कोरडवाहू शेतकऱ्यासाठी आम्ही मोर्चे काढले अध्यक्ष महोदय. मुख्यमंत्री महोदयांनी आम्ही पाहतोय 26 सप्टेंबरला बैठक घेतली, 1 जूनला बैठक घेतली, गडचिरोलीमधून निघालो. नंतर आम्ही पाहतोय का 19 डिसेंबरला बैठक घेतली अध्यक्ष महोदय. कोरडवाहू शेतकऱ्यासाठी बजेटमध्ये आम्ही पाहतोय तरतूद झाली 200 रुपयाची, 200 कोटीची. यावर्षी पुन्हा बजेटमधला हेडच गायब झाला अध्यक्ष महोदय कोरडवाहू शेतकऱ्याचं. आणि म्हणून पहिलं मरण हे कोरडवाहू शेतकऱ्याचं दरवर्षी दर दिवशी होत असतं अध्यक्ष महोदय. या सगळ्याचा विचार करून वेगळी आखणी, वेगळा विचार हे 2 घटक आपण शेतकऱ्यामध्ये निर्माण केले पाहिजे. आणि जो एक झुकतं माप विदर्भाच्या वेगळी करण्याची भाषा जेव्हा बोलल्या जातं अध्यक्ष महोदय, आम्ही या महाराष्ट्राच्या सगळ्या इतिहासाच्या गौरवाचा आपण सगळेजण साक्षी आहे. आखरी घराचं जेव्हा वाटणी होतं तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येते. आखरी एकत्रित एकरूप महाराष्ट्र राहावं तेव्हा भारतात सुद्धा आमची शान राहील, तितकी दर्जा राहील, याच्याबद्दल दुमत नाही.
परंतु विदर्भ देताच असेल द्यायचाच असेल तर 80,000 कोटीचा अनुशेष पहिले विदर्भाच्या वाट्याला दिला पाहिजे आणि मग आम्हाला विदर्भ अलग दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय भाकड गाय आम्हाला देऊन फायदा नाही. मग भाकड गाय ना ते दूध देणार ना चारा टाकावं लागेल, पुन्हा आहे तिच्यापेक्षा व्यवस्था बेकार होईल. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत आता जे तुम्ही पॅकेज जाहीर करा अध्यक्ष महोदय, त्या सगळ्या गोष्टीचा पावसाळ्यात अतिवृष्टीमध्ये किराणा दुकानापासून तर त्याच्या सगळ्या व्यवसायावर त्याचा परिणाम पडतं. त्याचा सगळ्याचा विचार करून आपण मदत जाहीर करावी अशी विनंती आपणामार्फत करतो. धन्यवाद.